नमस्कार मित्रांनो, मी रोशन राजेंद्र आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन एपिसोडमध्ये ज्याचं नाव आहे ठाम निर्णय. यामध्ये मी आपल्या पॉडकास्टमध्ये म्हणजेच डोकॅलिटीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा बरेच मोठे मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि काही वेळा निर्णय अगदी छोटे असतात आणि काही वेळा निर्णय अगदी क्षुल्लकसुद्धा असतात. पण या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की आपण जे काही निर्णय घेतो त्याच्यावरती ठाम राहणं खूप जास्त गरजेचं असतं. आज आपण आपल्या आयुष्यातला म्हणजे मी माझ्या आयुष्यातल्या काही ठाम निर्णयांबद्दल तुमच्याशी बोलणार आहे आणि त्या घेतलेल्या निर्णयांचा आणि त्याच्यावरती ठाम राहिल्याने मला आयुष्यात पुढे कसा कसा वेगळा वेगळा फायदा झाला याबद्दल सुद्धा मी तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहे. मी कॉलेजला असताना नाटकामध्ये भाग घेतला होता. नाटकामध्ये असताना माझ्यासोबत माझे बरेच मोठे मित्र होते. त्यांच्यासोबत काम करताना मी खूप काही शिकत होतो आणि त्यांच्यासोबत काम करत असताना मी काय नाही करायचं हे सुद्धा शिकत होतो. आता प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यामध्ये आपापलं ऑब्झर्वेशन स्वतःहून स्वतः करायचं असतं. आता यासाठी काही वेगळं मेंदू वापरण्याची गरज नसते. खरं तर आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला असणारी माणसं काय बोलत आहेत, कशी वागत आहेत, त्यांचं बोलणं काय आहे, त्यांचा बोलण्यामागचा नेमका अर्थ काय, हा वेगवेगळ्या पद्धतीने आपण नेहमी शोधायचा असतो. खरं तर 11वीला असतानाच मी जेव्हा नाटकामध्ये काम करायला सुरुवात केलं तेव्हाच माझं ठरलं होतं की मी फक्त आणि फक्त 15वीपर्यंत म्हणजेच माझ्या ग्रॅज्युएशनपर्यंतच मी नाटकामध्ये काम करणार आणि मग एकदा का ग्रॅज्युएशन झालं की त्याच्यानंतर मी नाटकामध्येच म्हणजे अर्थात स्पेसिफिकली एकांकिकेमध्ये काम करणार नाही. त्याच्यानंतर जर समजा मला कुठले मोठे कॉल झाले तर मी त्याच्यात नक्की काम करेन, पण मी एकांकिका फक्त आणि फक्त 15वीपर्यंतच करेन. असं झालं आणि मी माझ्या एकांकिका 11वी, 12वी, 13वी, 14वी आणि 15वी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मग मी एकांकिकेमध्ये काम करणं बंद केलं. पण माझ्यासोबत जे माझे इतर मित्र होते ते एकांकिकेमध्ये काम करत होते कारण त्यांचं नाटकावरती माझ्यापेक्षा जास्त प्रेम होतं. त्यांना नाटक खरं तर माझ्यापेक्षा जास्त आवडायचं आणि मला हे बोलताना खरंच वाईट वाटत नाही की माझं प्रेम नाटकापेक्षा जास्त सिनेमावरती जास्त आहे. हे सगळं करत असताना माझे मित्र कॉलेज संपूनसुद्धा पुन्हा एकदा M.Com किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये ॲडमिशन घेऊन एकांकिका करत होते आणि त्याच दरम्यान मी कुठेतरी इंटर्नशिप करत होतो, कुठेतरी ऑफिसमध्ये कामाला होतो. एक ठराविक वेळानंतर असं झालं की जेव्हा मी काम करत होतो तेव्हाही माझे मित्र नाटकात काम करायचे आणि मला वाईट वाटायचं की अरे मला काम करायला मिळत नाही आहे, मला पण काम करायचं आहे. पण कुठेतरी आपण एक निर्णय घेतला होता आणि त्याच्यावर आपल्याला ठाम राहिला पाहिजे म्हणून मी नाटकात काम करायला येत नव्हतो. मग काही वर्षानंतर परिस्थिती थोडीशी बदलली आणि थोडे दिवस बदलले. मग एका वेळानंतर असं झालं की मी इंटर्नशिपवरून एक फुल टाईम जॉबला लागलो आणि माझ्यासोबत जे माझे चांगले जवळचे मित्र होते ते काही वेळासाठी जॉबलेस बसले होते. आता त्यांनी जॉबलेस होते याच्यात मी स्वतःचा अभिमान सांगतोय किंवा मी माझा मोठेपणा सांगतोय अशातली खरं तर काहीच बाब नाही. त्यांच्यासाठी मी स्वतः त्यावेळेला जॉब शोधत होतो. पण जर एका वेळेनंतर आपण जॉब किंवा इंटर्नशिप करत असतानासुद्धा एकांकिका करू शकलो असतो हे कदाचित त्यांना तेव्हा लक्षात आलं नाही. आणि खरं तर नाटकाची प्रोसेस थोडी वेगळी असते, तिकडे खूप जास्त वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यानंतरच मग ते नाटक चांगलं घडत जातं. पण माझ्यासाठी आयुष्यात चांगला बेनिफिट काय घडला की मी वेळेत एकांकिका करणं बंद केलं आणि हा माझा सर्वस्वी निर्णय होता. ह्याच्यात असं काही नाही की माझाच निर्णय बरोबर आहे, पण मी जो निर्णय घेतला होता त्याच्यावर मी ठाम राहिलो होतो आणि तो नंतर का होईना एका वेळेनंतर मला फायदेशीर ठरला. त्यामुळे आपण जे काही निर्णय घेतो त्याच्यावर आपण ठाम राहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर नाटक सुरू झालं, नाटकातली मित्र कामं करत राहिली आणि मग अचानक इंस्टाग्रामवरती रील्स हा प्रकार सुरू झाला. आपल्याकडे कला आहे, आपण सुद्धा रील चांगल्या पद्धतीचे करू शकतो असा एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स माझ्यात होता. मग माझ्यासोबतचे बाकीचे नाटकातले मित्र मला म्हणायचे की आपण रील्स करूया, आपण रील्स करूया, पण काही काही ताळमेळ जुळून नाही यायचा. मग आमचं एकत्र येणं अशक्य व्हायचं. प्रत्येकाला वेगवेगळे कन्सेप्ट असायच्या. मग कधी कधी काही डिस्कशन्स फिसकटायचं, काहीतरी झोल व्हायचा. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर शक्य होत नव्हतं एकत्र येऊन रील्स होण्यामध्ये. आणि त्याच वेळेला बरेचसे रील्स करणारे ग्रुप नावारूपाला आले होते. पण मग शेवटी कोणीच येत नाही, प्रत्येकाला आपापली पडलेली आहे हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा मी निर्णय घेतला की काहीही होऊ दे, पुढची 2 वर्ष मी रील्स करणार आणि मी एकटा भले करावं लागलं तर का होईना, पण मी एकटा ते एकटाच करणार. हा सुद्धा मी एक निर्णय घेतला होता
आणि त्याच्यावर मी गेली 2 वर्ष सातत्याने ठाम राहिलेलो आहे. माझ्या निर्णयाची रिस्पेक्ट सगळ्यात जास्त मी करतो. मला असं वाटतं की जर आपण घेतलेल्या निर्णयांची रिस्पेक्ट आपण स्वतःहून जर नाही केली, म्हणजे स्वतःहून स्वतःला दिलेला शब्द जर आपण स्वतः नाही पाळला, तर मग कुठेतरी आपल्या आयुष्यात काहीतरी गडबड होते असं समजून घ्यावं. बरं, मग 2 वर्ष सतत रील्स बनवल्यानंतर त्याचा फायदा कसा झाला? तर मी आज काही फार मोठा व्हेरिफाईड असलेला कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे. पण आज माझे बऱ्यापैकी 10,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि ते कमवायला मला बऱ्याचपैकी वेळ लागला. काही चांगले मोठे व्हेरिफाईड कलाकार आहेत जे मला फॉलो करतात. काही चांगले सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी मला स्वतः DM करून, व्हॉईस नोट पाठवून माझं कौतुक केलं की अरे ही रील्स खूप छान आहे, हा कॉन्टेंट खूप छान होता. जर समजा मी त्यावेळेला ठाम राहून निर्णय घेतला नसता की एकटं पण आपण रील्स करायचं, बट ऑब्वियस याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्रेडिट जातं माझ्या चांगल्या मित्राला अमितला, की जो माझ्यासोबत नंतर लेटर ऑन जॉईन झाला आणि मग आम्ही दोघंसुद्धा ठामपणे सातत्याने करत आहोत. त्याच्यासुद्धा खूप मोठा वाटा आहे. पण कुठेतरी मला हे सांगावं असं वाटतं की जर मी निर्णयच घेतला नसता आणि मी त्याच्यावर जर ठाम राहिलो नसतो की एकटं काम करायचं, सोडायचं नाही, तर मग कुठेतरी आज आमच्या दोघांचीही सुरुवात झाली नसती आणि आज आम्हाला जी काही 1-4-5 माणसं ओळखतात ती कदाचित ओळखतच नसती. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ज्यावेळी एखादी गोष्ट बोलतो ती रूपात आणण्यासाठी बरीचशी मेहनत घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी फार काही वेगळं करावं लागत नाही. आपण जे काही बोलतो त्याच्यावरती ठाम राहणं खूप जास्त गरजेचं आहे. काही वर्षापूर्वी माझ्याकडे आमचा जो पेट होता जर्मन शेपर्ड टायसन, तो त्याच्या वयानुसार ऑफ झाला आणि त्याचं सगळ्यात आवडतं बिस्किट होतं डार्क फॅन्टसी. तो जेव्हा गेला तेव्हा खरं तर आमच्या सगळ्यांनाच खूप मोठा दुःखाचा आम्हाला खरं तर खूप सामोरी जावं लागलं आणि मी खूप जास्त कनेक्टेड होतो त्याच्यासोबत. मी जेव्हा त्याला भेटायला जायचो तेव्हा मी डार्क फॅन्टसीचा अख्खा एक चॉकलेटचा बॉक्स घ्यायचो, ज्याच्यामध्ये 6 बॉक्स वेगवेगळे चॉकलेट्स असतात छोटे छोटे, आणि त्याच्यातले 5 तो खायचा आणि 1 मी खायचो. जेव्हा तो गेला आणि जेव्हा आम्ही त्याच्या देहाला अग्नी देऊन परत घरी आलो, तेव्हा मी असा स्वतःशी एक निर्णय घेतला की याच्या पुढे मी कधीच डार्क फॅन्टसी खाणार नाही. आणि जवळजवळ एक 2 ते 3 वर्ष होत आली मी त्याच्या जाण्यानंतर कधीच डार्क फॅन्टसी खाल्लेलं नाही आहे. मला मग काही मित्र रँडमली ऑफर वगैरे करतात, पण मी सरळ सांगतो त्यांना की अरे मी नाही खात. हा मी जो निर्णय घेतला होता हा खरं तर खूप इमोशनल आहे आणि काही वेळा इमोशनल निर्णयांवरती ठाम राहणं खूप अवघड जातं. पण हेच तर कमाल आहे मित्रांनो. इमोशनल असू दे किंवा रागात घेतलेला निर्णय असू दे, त्याच्यावरती ठाम राहणं खूप अवघड असताना आपल्याला त्याच्यावरती भक्कमपणे ठाम राहणं खूप गरजेचं असतं. काही वेळा काही निर्णय आपण घेतले ते तोडले तर चालतं. इट्स अपॉन सिच्युएशन. पण काही वेळा काही निर्णयांवरती अलगद पाणी सोडून द्यावं, माफ करून द्यावं. पण ज्या निर्णयाने आपली डेव्हलपमेंट होणार असेल, ज्या निर्णयामुळे आपण मोठे होणार असो, त्या निर्णयांवरती खूप ठाम राहावं. जसं की मी उद्यापासून जिमला जाणार, तर उद्या सकाळी नको जाऊस, पण संध्याकाळी जा. संध्याकाळी शक्य नाही झालं तर रात्री जा, पण उद्या बोलला आहेस ना की मी जिमला जाणार, तर मग जा. जसं की माझं वजन फार वाढतं आहे, तर मी चॉकलेट्स नाही खाणार, तर मग नको खाऊस. जोपर्यंत आपण स्वतःच्या स्टेटमेंट्सला स्वतः रिस्पेक्ट देत नाही, तोपर्यंत आपण कुठल्याच पद्धतीची डेव्हलपमेंट करत नाही. आणि या गोष्टीवरती मला खूप जास्त विश्वास आहे. सो मला वाटतं की आजचा आपला हा एपिसोड जो होता ठाम निर्णय, हा इथेच आपण संपवायला हवा. पण मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आनंदाने तुम्हा सगळ्यांना खूप खूप खरंच शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्या जे काही याच्यापुढे निर्णय घ्याल त्याच्यावरती ठाम राहाल. आणि एक बेसिकशी गोष्ट असते, मी माझ्या निर्णयांवरती ठाम कसा राहतो
ह्याचं एक मी सोपी ट्रिक सांगतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा व्यक्ती असतो किंवा असे 4-5 असे आयुष्यात आपल्या व्यक्ती असतात, ज्यांना आपण शब्द दिल्यानंतर तो मोडत नाही. तर जसं आपण त्यांना शब्द दिल्यानंतर मोडत नाही, तसंच महत्त्व आपण स्वतःला सुद्धा द्यावं. जसं की मला नेहमीच असं फॅसिनेटिंग वाटतं, की जे पूर्वीच्या काळातले काही राजे होते. एकदा जर ते म्हणाले, की मी आजपासून तुझं तोंड बघणार नाही, तर ते नाही बघायचे एखाद्याचं तोंड. जर ते म्हणाले, की जीव गेला तरी बेहत्तर पण तुम्हाला तुमची गादी मिळणार, तर ते स्वतःचा जीव द्यायचे. तर ही माणसं का मोठी झाली? जस्ट बिकॉज ऑफ देअर स्टेटमेंट अँड दे गेव रिस्पेक्ट टू देअर ओन स्टेटमेंट. बाकीचा काय म्हणतोय ह्याला आपण मान अभिमान नंतर दिला तरी चालतो, पण आपल्या तोंडातून निघालेलं एखादं वाक्य त्याच्यावरती अंमलबजावणी करणं खूप जास्त गरजेचे असते. त्यामुळे स्वतःच्या निर्णयावरती ठाम कसं राहायचं याची सुरुवात करायची असेल तर सगळ्यात उत्तम उदाहरण देतो. एखाद्या माणसाने तुम्हाला भेटायला बोलवलं आणि त्याने जर तुम्ही त्याला शब्द दिलात की उद्या सकाळी 10:30 वाजता तुला भेटतो, तर प्रयत्न हा करा की तुम्ही त्या ठिकाणी 10 वाजेपर्यंत पोचाल. असं हळूहळू करून स्वतःला सवय लावा आणि एकदा सवय झाली की या गोष्टीचा अभिमानसुद्धा वाटायला लागतो. पण काही वेळा अहंकारसुद्धा येतो. ह्याच्यावरती इन डिटेलमध्ये आपण पुन्हा एकदा बोलू. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांची मी आता रजा घेतो. थँक्यू सो मच इथपर्यंत ऐकल्याबद्दल. तुम्हाला हे पॉडकास्ट ऐकलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या. सुखात राहा.